नेम विशाल विशाल स्कोर आहे चल चल 8 9 10 11 धावा. बॉलर कोण आहे? बालाजी. हेलो हेलो चेक. हेलो हेलो. हॅलो चेक. त्रिशिका चषक 2025च्या या आजच्या या सामन्यामधील शेवटच्या दिवसातील पहिला सामना या ठिकाणी शिक्षक संघ आणि MSCB वेळापूर आणि शिक्षक संघ माळशिरस या दोन्ही संघामध्ये चालू असलेला आजच्या पहिल्या सत्रातील पहिला सामना या ठिकाणी चालू आहे. शिक्षक संघाने फलंदाजी स्वीकारून पाहूया. त्यांच्या एक सुंदर टोला तिकडे राम चौगुले मारलेला आहे, परंतु निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये गोलंदाज हरी कदम सर गोलंदाज निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी होते. त्यांचा सामना करणार आहेत. राम चौगुले सरांना अगदी
छोट्या पद्धतीचा चेंडू होता, त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होतो. एक धाव पळून काढलेली आहे, दुसरी धाव घ्यायची आहे, मात्र त्या ठिकाणी एक चांगलं क्षेत्ररक्षण. या ठिकाणी खरं तर आज क्रीडा रसिकांना मी सांगू इच्छितो की त्रिशिका चषक माननीय डॉक्टर शिवाजी शहाजी पनासे पाटील सदस्य ग्रामपंचायत वेळापूर यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो त्रिशिका चषक 2025 आयोजित केलेला आहे, तर त्यांचं मी अत्यंत आजच्या या सामन्याच्या आयोजन पीठावर मी मनपूर्वक आपले हार्दिक आभार शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो की तुम्ही आपल्या या माळशिरस तालुक्यातीलच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना चांगली खेळण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या माध्यमातून. आणि या व्यावसायिक खेळानंतर आज जे आपल्या या मैदानावर सामने होत आहेत, अगदी नोकरी धंदा काम सर्व सांभाळून या ठिकाणी अगदी स्वतःसाठी सुद्धा काही जगण्यासाठी एक संधी निर्माण करण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून शिक्षक संघ, पोलीस संघ, MSCB संघ आणि अगदी आरोग्यदूत, आपण ज्यांना जीवनदूत देवदूत म्हणू अशा डॉक्टरांचा संघ सुद्धा, अशा या 4 संघांचा आजचा हा या ठिकाणी गोलंदाजांनी टाकलेला चेंडू या ठिकाणी राम चौगुले सरांच्या हात अतिशय चांगला फटका होता. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण व्हायला पाहिजे होतं, मात्र गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीवर क्षेत्ररक्षकांची साथ जर मिळाली नाही तर काय होतं याचं प्रत्यंतर यानंतर पुढे येईल. या ठिकाणी धावा झालेल्या आहेत. बॉलर शांतीलाल शिंदे. वैयक्तिक पहिलं तर संघाकडून वैयक्तिक पहिलं तर संघाकडून तिसरं षटक टाकत आहे ते शांतीलाल शिंदे आणि शिक्षक संघाची धावसंख्या या ठिकाणी बिनगडी बाद 17 धावा झालेल्या आहेत. या ठिकाणी माझ्यासोबत अगदी वेळापूरचं भूषण आणि अगदी RTO संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव माननीय संजयजी देशपांडे काका माझ्यासोबत आहेत. अगदी त्यांच्या ओघवत्या शैलीमध्ये आपण यापुढील या सामन्याचं धावतं वर्णन ऐकणारच आहात, परंतु पुन्हा एकदा मी आदरणीय शहाजी पनासे पाटलांना या ठिकाणी सुंदर फटका मारलेला आहे. पाहूया, चेंडू जातोय षटकारासाठी. महेश गायकवाड शिक्षक संघाचे सलामीला आलेले फलंदाज, अतिशय सुंदर फटका त्यांच्या बॅटमधून निघतो आणि या षटकाराने धावसंख्या उडी मारून झेप घेते ती 23 या धावसंख्येवर आणि एक चांगला फटका महेश गायकवाड यांच्या बॅटमधून आणि एक सुंदर आक्रमण कांतीलाल शिंदे यांच्यावर. पुन्हा एकदा अतिशय सुंदर फटका मिड ऑफच्या बाजूने, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण, गच्चा क्षेत्ररक्षण. अरे क्या करे करे तो क्या करे, अगर कोई बॉलर करे तो क्या करे, अगर ऐसे फील्डर कैच छोड़ दे तो मैच छोड़ेंगे नहीं तो क्या होगा. आणि या वाढत्या 4 धावांचा बोनस मात्र भेटतोय शिक्षक संघाला आणि या 4 धावांनी वाढती धावसंख्या झालेली आहे. शिक्षक संघ माळशिरसची 27 बिनगडी बाद 27 धावा. तिसरं षटक चालू आहे, अजूनही या षटकानंतर 3 षटकांचा खेळ बाकी. सुंदर पद्धतीने पटकावलेला चेंडू, आता मात्र चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि या ठिकाणी महेश गायकवाड यांचं खेळी संपुष्टात येते. यानंतरच्या या सामन्याचं धावतं समालोचन आदरणीय काका. धन्यवाद काळे सर. शिक्षक संघाला पहिला झटका बसल्यानंतर वनडाऊनचा फलंदाज मैदानात पोहोचतोय प्रकाश काळे. अष्टपैलू असा खेळाडू आहे शिक्षक संघाचा. आघाडीचा गोलंदाज आणि वनडाऊनचा फलंदाज, अतिशय नावाजलेला खेळाडू आहे. सुंदर फटका आणि चेंडू डाव्या हातानं सीमा पार. पहिल्या चेंडूवर खातं उघडतोय फलंदाज प्रकाश काळे सर. एक मी सांगितलेलं उशीर आलेल्या प्रेक्षकांसाठी या स्पर्धेचा आजचा हा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसातला सकाळच्या सत्रातला पहिला सामना चालू आहे. शिक्षक
संघ MSCB चा संघ अतिशय देखणा फटका चेंडू टोय लेगच्या बाजूनं एक धाव घेतोय धावफलक हलका ठेवतोय वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतात किरण सुंदर फटका पायचं चोरटी धाव होते की काय आणि चोरटी धाव स्ट्राइकला तो काळे सर चेंडू बॅटची कड घेऊन गेला थर्ड मॅनच्या बाजूने पायच्या चेंडूवर किती धावा वसूल करतोय फलंदाज आणि हा चौकार अतिशय नावाजलेले खेळाडू आहेत काळे सर एक अष्टपैलू असा शिक्षक संघाचा एक खेळाडू आहे आणि ते उत्कृष्ट असे समालोचक पण आहेत वन डाऊनचा फलंदाज काळे सर चेंडू टोय मिड विकेटच्या बाजूनं एक धाव घेतोय फलंदाज धाव फलक हलका ठेवतोय धाव संख्या ती 39 चांगली सुरुवात शिक्षक संघाकडून होते स्ट्राइकला ते राम सर पलटास पद्धती चेंडू तो डीप मिड विकेटच्या बाजूनं चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेतोय थोडस खराब क्षेत्ररक्षकाचा फायदा उठवतोय फलंदाज धाव फलक हलका होतोय धाव फलक 2 ने वाढते धाव संख्या पोहोचती 41 प्रेक्षकांसाठी आज या स्पर्धेचा सामना 3 वाजता चालू होणार आहे अतिशय देखणा फटका चेंडू कव्हर अंगपच्या बाजूने येतोय आणि 2 धावा फलंदाज वसूल करतोय धाव संख्या 2 ने वाढते धाव संख्या होती 43 षटकाची समाप्ती या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत ते दादा तुपेसर आणि नॉन स्ट्राइकला ते उदयसिंह माने देशमुख पाच षटकाचा सामना आता अंतिम षटक घेऊन येत आहे बालाजी स्ट्राइकला ते काळे सर नॉन स्ट्राइकला ते राम सर पायचे 6 चेंडू मध्ये किती धावा जमत आहेत ते शिक्षक संघाचा अष्टपैलू असा खेळाडू स्ट्राइकला काळे सर सुंदर फटका चेंडू हवेत चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि जेलबाद दुसरा धक्का बसतोय शिक्षक संघाला काळे सरेच्या रूपानं त्या ठिकाणी नितीन वाघे सर यांनी झेल घेतलेला आहे धाव संख्या ती 43 शेवटचे 5 चेंडू बाकी सामन्याचे 5 षटकाचा हा सामना चालला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ आणि शिक्षक नवीन फलंदाज युवराज वाघमारे चेंडू बाजूने त्या ठिकाणी झेलबाद चेंडू स्क्वेअर कट करण्याच्या नादामध्ये चेंडू गलीच्या बाजूने गेला आणि झेल टिपला त्या ठिकाणी धक्का बसतोय शिक्षक संघाला हा सामना पाहण्यासाठी वेळापूर पोलीस स्टेशनचे गोसाई साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं सहर्ष स्वागत
नवीन फलंदाज किरण काळे सर संघाचा संघनायक, शिक्षक संघाचा संघनायक. शेवटचे 4 चेंडू येणं बाकी आहे. पाहायचंय शिक्षक संघाचा संघनायक स्ट्राईकला आहे. चांगला चेंडू, चेंडू गेला गलीच्या बाजूना. चोरटी धाव घेतोय फलंदाज. धाव संख्या होती 44. 5 षटकाचा हा सामना चालू आहे. शेवटचे 3 चेंडू येणं बाकी आहे. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू गेलाय. पायचे या चेंडूवर किती धाव घेतो फलंदाज. आणि 3 धावा पूर्ण करतायत रामसर. या ठिकाणी किरण काळे सर यांना प्रत्येक षटकाराला जहांगीर आता यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. स्ट्राईकला संघाचा संघनायक किरण काळे. गोलंदाजी करतात बालाजी. अतिशय सुंदर आणि देखणा फटका चेंडू मिड विकेटच्या बाजूने येतोय. पायचे या चेंडूवर किती धावा जमवतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं मिड विकेटच्या बाजूनं. धाव संख्या 2 ने वाढते. 49. लेग स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा वाईट बॉलचा इशारा. अवांतर धावेत भर. शिक्षक संघाच्या 50 धावा फलकावर. स्ट्राईकला काळे सर, नॉन स्ट्राईकला राम सर. गोलंदाजी करतात बालाजी. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावेत भर. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या होती 51. चेंडू हवेत आहे. चेंडू गेला नेकच्या बाजूनं. चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेतो आणि फलंदाज बाद. पाच षटकाच्या अखेरीत धाव संख्या झालेली आहे ती 51. सामना जिंकण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ संघाला 52 धावाचं आव्हान आहे 5 षटकामध्ये. सरासरी 10.20 ची ठेवलेली आहे शिक्षक संघाने. मान्य श्री डॉक्टर शिवाजी शहाजी पनासे पाटील ग्रामपंचायत सदस्य वेळापूर यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी त्रिशिका चषक या सामन्याचं आयोजन केलेलं आहे. या स्पर्धेचा आज अंतिम सामना दुपारी 3 वाजता या पालखी मैदानावरती होणार आहे. शिक्षकांनी एका रांगेत मैदानात जायचंय. एका हाताचं अंतर घेऊन आपण मैदानात जायचंय. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत ते दादा तुपे सर, त्यानंतर उदयसिंह माने देशमुख आणि माझे गुणलेखक म्हणून काम पाहतात माझे सहकारी साठे सर. आणि आपल्याला मराठीतून धावतो वर्णन समालोचन करतो तो म्हणजे मी संजय देशपांडे. उशीर आलेल्या प्रेक्षकांसाठी या स्पर्धेचा आज अंतिम सामना दुपारी 3 वाजता खेळवला जाईल. आणि या स्पर्धेचा आजचा हा सकाळचा सामना चालू आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ त्यावर शिक्षक संघ
या ठिकाणी हा सामना चालू आहे. शिक्षक संघाने 5 षटकामध्ये 51 धावा फटकावलेल्या आहेत. एमएससीबी संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यावं. एमएससीबी संघाचा 12वा खेळाडू. खेळाडूंची नावं कळत नाहीत. स्ट्राईकला ते सुरवशे, नॉन स्ट्राईकला ते शिंदे. शिक्षक संघाकडून पहिलं षटक घेऊन येतात पुणे पंढरपूर रोडच्या बाजूनं प्रकाश काळे सर. एक अष्टपैलू असा शिक्षक संघाचा खेळाडू आहे. वन डाऊनचा फलंदाज आणि सलामीचा गोलंदाज असे प्रकाश काळे सर. हो, थोडासा लेग स्टंपच्या बाहेरून आला चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावेनं खातं उघडत आहे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ. जिंकण्यासाठी 52 धावाचं आव्हान आहे एमएससीबी संघाला. सुंदर चेंडू. चेंडू तो लेगच्या बाजूनं. त्याच्या खाली क्षेत्ररक्षक संघाचा संघनायक किरण काळे सर. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. डीप मिड विकेटचा खेळाडू मिड विकेटच्या बाजूनं. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, गली पॉइंट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, मिड विकेट, स्क्वेअर लेग, फाईन लेग. गोल नाही करतात काळे सर. अतिशय सुंदर चेंडू. तितका सुंदर फटका. चेंडू तो लॉंग ऑनच्या बाजून आणि फलंदाज झेलबाद. पहिला यश मिळवतात काळे सर आपल्या गोलंदाजीमध्ये. शिंदे झेलबादहून तंबूत परत. नवीन फलंदाज कदम. काळेसरांची फलंदाजी आणि गोलंदाजी. जसं दक्षिण आफ्रिकेचा एक अष्टपैलू असा खेळाडू होऊन गेला तो म्हणजे जॅक कॅलिस, त्याच पद्धतीचा प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षण बदलणारा हा खेळाडू आहे. आपण भरपूर सामने पाहिले असतील दक्षिण आफ्रिकेचे. त्यात जॅक कॅलिस एक अष्टपैलू खेळाडू होता. प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षण बदलल्यामुळं ते प्रत्येक सामने जिंकत गेले. असं हे काळे गुरुजी त्याच रूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर चेंडू. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू काय बॅटीच्या पट्टीत निर्धाव चेंडू. धाव संख्या 2 जखडून ठेवलंय शिक्षक संघाने एमएससीबी संघाला. स्ट्राईकला ते कदम. धावतायत काळे सर.
अतिशय सुंदर चेंडू, चकमा देतो चेंडू. मी पहिल्यापासून सांगत होतो काळे सर हे अष्टपैलू खेळाडू आहे शिक्षक संघाचा. प्रत्येक चेंडूवर फलंदाजाला चकमा देतोय गोलंदाज. टप्पा बदलतायत. प्रत्येक सुंदर चेंडू या टेनिसच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावं लागेल काळेसर यांची. या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्यात प्रकाश काळेसर यांनी. सुंदर गोलंदाजी शिक्षक संघाकडून. 1 षटक 2 धावा आणि 1 फलंदाज बाद केलाय. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहेत युवराज वाघमारे सर. 8-10 पावलांचा स्टार्ट आहे. मध्यम गती असा हा गोलंदाज. चांगला चेंडू, तितकाच चेंडू, चांगला फटका मारलाय. त्याकडे क्षेत्ररक्षक येत आहेत. शिक्षक संघामध्ये सुद्धा अनुभवी खेळाडू आहेत. याच्यामध्ये लक्ष्मण वाघ हे सुद्धा फार जुने नावाजलेले खेळाडू आहेत. सुंदर चेंडू, चेंडू का बॅटीच्या पट्टी येत ना, निर्धाव चेंडू. स्ट्राईकला ते कदम धावतात वाघमारे सर. आपण टाकला चेंडू, चेंडू गेला स्कोअर लेग पंचाच्या बाजून आणि हा चौकार. पहिला चौकार होतोय एमएससीबी संघाकडून. अकुट टप्प्याचा चेंडू, चेंडू छातीपर्यंत घेतला आणि स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूनं चेंडू सीमा पार. धाव संख्या होते ती 7. 5 षटकामध्ये 52 धावाचं आव्हान आहे सामना जिंकण्यासाठी एमएससीबी संघाला. धावता मारे सर. त्याच पद्धतीचा चेंडू, जेलबादचं अपील होत आहे. पंचांकडे दाद मागतायत आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. क्रिकेटमध्ये श्वास कमी आणि उत्साह जास्त झाला की पंचांना डिस्कशन करावं लागतंय. विश्वास कमी आणि उत्साह ज्यादा. या स्पर्धेमध्ये पंचांचा निर्णय अंतिम राहील. स्ट्राईकला ते कदम, गोलंदाजी करतात ते वाघमारे सर. चांगली गोलंदाजी करतायत शिक्षकांकडून आणि चांगला चेंडू, त्रिफळाचीत. अतिशय सुंदर चेंडू. टेनिसच्या सामन्यामध्ये कोच अंदाज मिडल स्टंपवर होतो. सुंदर गोलंदाजी शिक्षक संघाकडून वाघमारे सर करतायत आणि त्याला प्रोत्साहन देत आहेत संघाचा संघनायक काळे गुरुजी. प्रेक्षकांसाठी या स्पर्धेचा आज अंतिम सामना दुपारी 3 वाजता होईल. या स्पर्धेचा अंतिम दिवस आज सकाळच्या सत्रातला पहिला सामना चालू आहे शिक्षक वर्सेस एमएससीबी. सुंदर चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, झेल सुटतोय. चेंडू कव्हरच्या बाजूने येतोय. त्याच्याकडे लक्ष्मण वाघ गुरुजी आलेले आहेत.
चांगला चेंडू, चेंडू नुसत्या मनगटाच्या साह्याने वळवलाय, चेंडू गेलाय स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूनं. पायचे धावाची संधी होती आणि फलंदाज धावचीत होऊन तंबूत परत. दोन्ही खेळाडूंचं मनोमिलन न झाल्यामुळे धावचीत. धाव संख्या ती 10. षटक चालाय दुसरं. एमएससीबी संघाची धाव संख्या ती 10. 2 षटकाच्या अखेरीस धाव संख्या ती 10. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतात काळे सर. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. यष्टिरक्षक म्हणून काम पाहतायत ते राम सर. मिड विकेटच्या बाजूला उभा आहेत ते किरण काळे सर आणि गोलंदाजी करतात ते प्रकाश काळे सर. कव्हरला आहेत ते लक्ष्मण वाघ सर. धावतात काळे सर. चांगला चेंडू. फलंदाजाला काय चेंडू बॅटीच्या पट्टे देत नाही. काळे सर प्रत्येक चेंडू बदलून टाकतायत. हे फलंदाजाच्या लक्षात येत नाही. रनअप कमी आणि टप्पा व्यवस्थित असा गोलंदाज प्रकाश काळे अष्टपैलू खेळाडू संघाचा. चांगला चेंडू आहे. चेंडू गेला लेगच्या बाजूना. चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेतोय. पायचे किट धाव वसूल करतोय फलंदाज. 2 धाव वसूल करतोय फलंदाज. धाव संख्या 2 ने वाढते. धाव संख्या ती 12. सामना जिंकण्यासाठी 52 धावाचं आव्हान आहे. एमएससीबी संघाला षटक चाला तिसरा. 5 षटकाचा हा सामना आहे. सुंदर चेंडू. चेंडू आपटून टाकलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहे. जखडून ठेवले शिक्षक संघाने एमएससीबी संघाला. धाव संख्या होती 13. षटक चाला तिसरं. 5 षटकांचा हा सामना आहे. 5 षटकामध्ये 52 धावाचं आव्हान आहे सामना जिंकण्यासाठी. अतिशय सुंदर फसवा चेंडू. या टेनिसच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी म्हणून त्यांचं नाव घेतलं जाईल असे काळे गुरुजी. परफेक्ट नियोजन आणि परफेक्ट टप्पा. फुलटा चेंडू. चेंडू गेलाय स्क्वेअर लेगच्या बाजून आणि या चेंडूवर 4 धावा वसूल करतोय फलंदाज. थोडासा खराब चेंडू, त्याचा फायदा उठवतोय फलंदाज आणि धाव संख्या 4 ने वाढते. धाव संख्या होते 17. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा बदल करतायत काळे सर. सुंदर चेंडू. चेंडू तो डीप मिड विकेटच्या बाजूनं. चेंडू खाली वाघमारे सर येत आहेत. धाव संख्या पोहोचती 18. बारा चेंडू आणि 34 धावाचं आव्हान आहे हा सामना जिंकण्यासाठी एमएससीबी संघाला.
वैयक्तिक पहिलं आणि संघाचं चौथं षटक घेऊन येत आहेत लक्ष्मण वाघ सर. हाही खेळाडू नावाजलेला खेळाडू आहे शिक्षक संघाचा. हाही चेंडू प्रत्येक चेंडू फसवून टाकतायत. ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणार हा चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावेत बर. पुन्हा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. अवांतर धावेत बर. धाव संख्या होती 20. 12 चेंडू 32 धावा. 12 चेंडू आणि 32 धावा. सामना जिंकण्यासाठी एमएससीबी संघाला. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. मिड विकेटचा खेळाडू पॉइंटच्या बाजूला जातोय. सुंदर चेंडू. तितका सुंदर असा फटका. एक धाव घेतोय फलंदाज. धाव संख्या होती 21. धन्यवाद काका. दरम्यान त्रिशिका चषक 2024 चा फायनल डे लास्ट डे. मैदानामध्ये सुरू असलेली लढत एमएससीबी 11 वर्सेस शिक्षक 11 टीचर्स 11. दरम्यान या ठिकाणी धावा 23 झालेल्या आहे. जिंकायचं टार्गेट आहे 52 आणि हा इथं षटक क्रमांक 4 चाललेला आहे. याच्यानंतर एक खास आकर्षक अशी लढाई बघायला मिळणार आहे आपल्याला आणि ती आहे पोलीस 11 वर्सेस टीम डॉक्टर्स 11 डॉक्टर्स असोसिएशन 11. तर तो सामना मात्र एक जबरदस्त आपल्याला बघायला मिळणार आहे. 52 धावाचा पाठलाग करताना या ठिकाणी टीम थोडीशी निश्चितच बॅकफुटवर आहे आणि एमएससीबी ची शिक्षक टीम जी आहे सध्या दर्जेदार कामगिरी करताना आपल्याला दिसत आहे. माननीय नारायण शिरगावकर साहेब DYSP यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्रिशिका चषकाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. माननीय डॉक्टर शिवाजी शहाजी पनासे पाटील मित्र परिवार यांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. दरम्यान या ठिकाणी मिड विकेट सीमारेषेकडे चेंडू. त्या ठिकाणी निश्चितच क्षेत्ररक्षक तैनात आहे. षटकाची समाप्ती 4थ्या. माननीय नारायण शिरगावकर सर वेलकम. विद्यमान DYSP आणि मी आत्ताच म्हटलं की टीम पोलीस 11 वर्सेस या ठिकाणी टीम डॉक्टर्स 11 यांच्या दरम्यान सामना होणार आहे. मैदानामध्ये शिक्षक 11 वर्सेस एमएससीबी 11 यांच्या दरम्यान सुरू असलेली लढाई आहे. सर्व डॉक्टर्स आणि सर्व आमचे या ठिकाणी उपस्थित पोलीस यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. 6 चेंडूमध्ये 70 धावा गरजेच्या आहे हा सामना जिंकायला. टीम एमएससीबी 11 पाहूया 6 चेंडू 70 धावा एमएससीबी ला या ठिकाणी करता येतील काय. गोलंदाज असतील राम सर. वाईट कॉल या ठिकाणी. वाईट निशी या ठिकाणी. ओ तुंग प्रहार आहे फुल टॉस वरती बॉस. यस शॉट झकास. कडक प्रहार. त्रिशिका चषक वेळापूर चौकार. शेवटच्या षटकामध्ये 70 धावा गरजेच्या होत्या. आता बघा समीकरण बदललंय. आता 5 चेंडूमध्ये 20 धावाची गरज आहे. बघूया एमएससीबी या ठिकाणी मात्र फुल करंट मध्ये बॅटिंग होणार का.
या ठिकाणी निश्चित 440 का झटका विरोधी टीमला देणार का? टीम MSB 11 आत्ताचा चौकार आहे का? स्कोरर साहेब जरा हा स्कोरर साहेब ऍडजस्ट करा. किती पाहिजे पाहूया आता? 5 चेंडू 22. ओ फसलाय फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये. एका टप्प्यानंतर या ठिकाणी मात्र फील्ड केला जाईल चेंडू मिड विकेट क्षेत्रात. 2 धावा फलंदाजाला त्या ठिकाणी मिळाल्या. धावसंख्या 2 वाढतीये. वाढते धावसंख्या 32 अजून 20. 4 चेंडू 20 आणि हा चौकार मिड विकेट बाउंड्री लाईन मधून. हा जबरदस्त स्वीप शॉट 4 रन्स कडाकेदार प्रहार. माननीय डॉक्टर शिवाजी शहाजी पनासे पाटील मित्र परिवार चौकार. दरम्यान मॅच फिनिश करणारे खेळाडू काही वेगळे असतात आणि ओपन करणारे काही खेळाडू वेगळे असतात. या ठिकाणी संजय काका फिनिशरचा रोल जो असतो तो आपण पाहिले याच्या आधी धोनी असतील वगैरे वगैरे, तसं इथं या खेळाडूला आपण फिनिशर म्हणून बघतोय. मिस्टर किरण पिसे. JK चव्हाण सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सर स्वागत करूया. या दरम्यान माननीय लक्ष्मण माने साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. सर स्वागत करूया. माननीय श्रीयुत लक्ष्मण माने देशमुख साहेब वेलकम. चला तर मैदानामध्ये या ठिकाणी एक सुंदर कॅच पकडलाय. बाद झाले फलंदाज. धक्का मात्र या ठिकाणी एक बसतोय अजून आणि तो MSCB संघाला बघूया. MSCB बाकी है हम अभी भी सिद्ध करतील का? राम सरांनी सुंदर फिल्डिंग केली आहे. आणि काय होतंय तर मला वाटतं शेवट चेंडू संपलाय, षटक संपलाय नव्हे तर डाव संपलाय नव्हे तर सामना संपलाय आणि इथे MSCB संघाला पराभूत व्हावं लागते. परंतु टीम शिक्षक 11 टीचर्स 11 यांनी मात्र हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स टीचर्स 11. हम है नंबर 1. प्रकाश काळे सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. प्रकाश काळे सर.